श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय 6. मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती. या अध्यायाचे वाचन केल्याने शत्रूला मोह होईल. शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो मित्र बनेल. 12 मल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथांनी अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळवला. कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिले. त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे. त्या देवतेच्या दर्शनाकरता मच्छिंद्रनाथ गेले. ते कालिका दैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला, म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरप्रदान देण्यास तयार झाले. तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली, आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी. मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकरांनी अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली. त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेले व त्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री, मी मंत्रकाव्य केले आहे, त्यास तुझे सहाय्य हवे आहे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्व विद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी. अशा प्रकारची मच्छिंद्रनाथांनी केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली. अगोदर त्या अस्त्रास देवीस श्रम झाले होतेच, तशात ते मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता, मला फार श्रम झाले आहेत. असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस. तू कवित्वविद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस, पण तेणेकरून मला तू विघ्न करावयास आला आहेस. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले. असे असता दुरात्म्या, मला त्रास देण्यास आला आहेस, तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो, नाहीतर तुला शिक्षा करीन. अरे शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात देऊन राहीन की काय? अरे मला बोलावण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू येथून निमूटपणे चालता हो, नाहीतर व्यर्थ प्राणास मुकशील. हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ देवीस म्हणाले की मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको. अगं, सूर्यबिंब अगदी लहान दिसते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते. त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेऊ शकतो. येथे अंबा म्हणाली, भ्रष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळात शेंदूर लावून येथे येऊन मला भेववीत आहेस, पण मी या तुझ्या धमकीला भिणार नाही. अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे. असे बोलून चालून तुझा बाप कोळी, तू मासे मारून निर्वाह करावयाचा, ते सोडून का दिलेस? तुला दरिद्राला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे? तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावळ वश केली, तशी ही देवी करून घेईन, पण मी तशापैकी नव्हे, हे तू पक्के समज. मी विषअस्त्र आहे, किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालथे घालून लोळवून टाकीन. तेथे तू आपला कसा दिमाग दाखवतोस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, देवी मी सांगतो ते ऐक. बळी वामनाला मशकासमान समजत होता, परंतु त्यालाच परिणामी पाताळलोक पाहावा लागला. हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला. ती त्यास म्हणाली, तुझमध्ये कोणता प्रताप आहे तो मला आत्ताच दाखव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवित आहेस, तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखव. याप्रमाणे मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रकट झाली. इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या, आता आपला प्राण वाचव. तू आपल्या गुरुचे स्मरण कर, कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल. अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे, आता तुझा निभाव कसा लागेल? अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला, तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हायचे नाही. असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासव शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले. तेव्हा ती दैदिप्यमान वासवशक्ती तत्काळ प्रगट झाली. सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिका अस्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले. दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून
ती एकमेकांवर प्रहार करीत होती. झगडता झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथांवर चालली. हे नाथांच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रकट झाले. ते भयंकर व अनिवार्य प्रलय करणारे प्रकट होतात कालिकेचे तेज फिक्के पडले. तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली. तेव्हा ते सौम्य झाले. असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र धूमास्त्रही सोडली, परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना, कारण कालिकेने धूमास्त्र गिळून टाकले व वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले. तेणेकरून तो पर्वत फुटून गेला. याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथांनी पुन्हा वाताकर्षणास्त्राची योजना केली. वातास्त्राची मक्खी त्यास पक्की साधून गेली होती. दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणास्त्राचा मोठा लाभ झाला होता. ते अस्त्र सिद्ध करून प्रेरतात त्याने कालिका देवीवर प्रवेश केला. तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले. इतक्यात देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली. ते पाहून देव दानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला. कालिकेचे प्राण जाऊ लागले. तेव्हा शंकरांचे तिने स्मरण केले. हा प्रकार कैलासात शंकरांच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथांचा आहे असे त्यांच्या ध्यानात आले. मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले. शंकरास पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. मग शंकरांनी त्यास दाही हातांनी पोटाने धरून कडकडून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. तेव्हा नाथांनी शंकरास सांगितले की बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला मंत्र अस्त्र विद्यादी सर्व शिकवले. तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय. तेव्हा शंकरांनी म्हटले, तूर्त ते असो, तू प्रथम कालिका देवी सावध कर. तेव्हा नाथ म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा. असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे? म्हणून शंकरांनी त्यास विचारल्यावर त्यांनी मागणे मागितले की जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचास दिली, त्याचप्रमाणे साबरी विद्येचे तुम्ही मजकडून कवित्व करविलेस, तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुमच्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्रकार्यात तिने उपयोगी पडावे. असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहील. तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव. तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे. असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकरांच्या पाया पडले. मग वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली. तो शंकरास तिने पाहिले. मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचवले वगैरे बोलून तिने त्यांची स्तुती केली. मग शंकराने तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे, तेवढे तू यावेळेस कृपा करून मला दे. तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरांना विचारल्यावर त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिली आहेस, पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास सहाय्य करावे, हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर. हे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली, मी तुमच्या पायाची दासी आहे. असे असता अर्ज केल्यासारखे करून माझजवळ दान मागता हे काय? मला तुमची आज्ञा मान्य आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन. मग तिने मच्छिंद्रनाथास बोलावले. ते येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला सहाय्य करीन असे वचन देऊन त्यांचे तिने समाधान केले. मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने 3 रात्री तेथे ठेवून घेतले. चौथे दिवशी शंकर कैलासात व मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेले. कथा 6 समाप्त.